महत्त्वाची अपडेट नीट पेपर फुटी प्रकरणासंदर्भातली। या प्रकरणात सीबीआय तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। अटक करण्यात आलेली ब्युटिशियन मनीषा वाघमारे एनटीए अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि या अधिकाऱ्यांकडून तिला परीक्षेच्या 6 दिवस आधी प्रश्नपत्रिका मिळाल्या होत्या अशी माहिती तपासात समोर आली। पीव्ही कुलकर्णी हिने वाघमारेची एनटीए अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली होती। तर संबंधित अधिकारी हा प्रश्नपत्रिका अंतिम करण्यापासून ते तज्ञ समित्या स्थापन करण्यापर्यंतच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्यांपैकी एक असल्याचं संशय आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। अक्षय, नीट पेपर फुटी प्रकरणी नवनवीन खुलासे होत आहेत आणि आता सीबीआयच्या तपासातून अजून एक धक्कादायक माहिती समोर येते। अटक करण्यात आलेली जी ब्युटिशियन आहे मनीषा वाघमारे एनटीए अधिकाऱ्यांच्या ती संपर्कात होती अशी माहिती समोर येते। काय अधिक अपडेट्स आहेत या संदर्भातल्या? निश्चित आपण बघू शकतो की पुण्यातली जी मनीषा वाघमारे महिला होती ती स्वतः ब्युटिशियन जरी असली तरी तिचे केस संपर्कात आहेत ते एनटीएच्या अधिकाऱ्यांपर्यंत। कारण आपण जर पाहिलं तर 3 मे रोजी होणारी जी परीक्षा आहे त्याच्या 6 दिवसांपूर्वीच मनीषा वाघमारेकडे प्रश्नपत्रिका आणि याचा तपास जर जेव्हा सीबीआयने घेतला तेव्हा एक धक्कादायक माहिती आली की मनीषा वाघमारेकडे जे प्रश्नपत्रिका आल्या होत्या त्या ते एनटीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या। त्यामुळे नेमका वरिष्ठ अधिकारी कोण आहे याच्यावर सीबीआय काय कारवाई करणार आहे हे पाहणं गरजेचं असेल। पण पुण्यातल्या एका ब्युटिशियनकडे जर एनटीएच्या जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून जर प्रश्नपत्रिका येत असतील तर निश्चितपणे हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।